आज माझ्यासोबत कॉलेजला जाताना असं घडेल मला माहितीच नव्हतं राव. काय झालं सगळं सांगतो मला फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज मी आणि माझा मित्र विशाल पद्मे चाललो होतो आमच्या कॉलेजला छत्रपती संभाजीनगरला कन्नडवरून. मग रस्त्याचा आनंद घेत घेत पोहोचलो आम्ही संभाजीनगरला. पण मध्येच एक ट्विस्ट आला राव. काय तर विषय झाला की मी ऍडमिशन घेतलंय MIT सिडको कॉलेजला आणि आपल्या विषय भाऊनी पण ऍडमिशन घेतलंय MITलाच. पण इथे तर मोठा गेम झाला राव. काय तर विशाल भाऊचं MIT ऑटोनॉमस कॉलेज बीड बायपास वाला MIT आहे आणि माझा येतो MIT सिडको कॉलेज. आणि या MIT मुळे त्याला वाटत होतं की मी त्याच्या कॉलेजला आहे, मला वाटत होतं तो माझ्या कॉलेजला आहे. आणि आम्हा दोघाला माहिती केव्हा पडतं माहिती का, आम्ही अलग अलग कॉलेजला आहे. संभाजीनगरला गेल्यावरती तो बोलतो राईट घे आणि मी म्हणतो सरळ जायचं आपल्याला. तिथंच मी गाडी थांबवतो आणि त्याला विचारतो की बाबा तू कोणत्या कॉलेजला आहे, तर तो बोलतो मला MIT बीड बायपास. मी म्हणतो अरे यार भाई गेम झाला सोड. मग एकमेकावरती हसतो आम्ही आणि मी त्याला त्याच्या कॉलेजवरती सोडून देतो आणि मी येतो मित्रांनो माझ्या कॉलेजला. आणि माझ्या कॉलेजला आल्याच्या नंतर पण मला एक ट्विस्ट होतो. काय तर मी आलो होतो लेक्चर अटेंड करण्यासाठी. मला वाटलं होतं इंडक्शन प्रोग्राम झाला तर जाऊ म्हटलं आता लेक्चर वगैरे अटेंड करू. आणि इथं गेल्यावरती माहिती पडतं की आज इंडक्शन प्रोग्राम आहे. म्हणतो वा. कॉलेजवाल्यांनी मला ग्रुपमध्ये ऍड केलं नव्हतं, मी काय अपडेटच नव्हतं आणि मी खास त्याच्यासाठी पण आलो होतो की बाबा मला ग्रुपमध्ये ऍड करा व्हॉट्सअपच्या. पण काय नुसते ट्विस्टच होते आज दिवसभरामध्ये. मग प्रोग्राम चालू झाला इंडक्शन प्रोग्राम MCA वाल्याचा म्हणजे आमचा. काही गेम्स पण होते, मस्त गेम्स वगैरे पण चालू झाले मित्रांनो. मग ब्लॉगर साईड झाली पण स्टेज वरती गेला होता टास्क करण्यासाठी. फुग्गा होता, फुग्गा फुटल्यामध्ये त्याच्यामध्ये चिठ्ठी निघणार होती. त्या चिठ्ठीमध्ये जे निघाल ते करायचं होतं. आणि मला आलं तर काय एक सराची ऍक्टिंग करायची होती आणि मी त्या सराला ओळखतच नाही. म्हटलं मॅडम मी कसं काय ऍक्टिंग करू या सराची. मॅडम पण म्हणे हो यार तू ओळखतच नाही तर मग काहीतरी करून दाखव म्हणे आम्हाला. कॉमेडी कर, स्टँडअप कॉमेडी कर, जोक मार, काहीतरी कर बाबा. मग मी ट्राय केलं कॉमेडी करण्याचं, स्टँडअप कॉमेडी करण्याचं. हसले सारे. आता काय माहिती मला हसत होते की माझ्या जोक वरती हसत होते, पण हसले बाबा. आणि मग इथे काय आपले मित्र पण झाले. मग प्रोग्राम वगैरे संपतो आणि मी येतो मित्रांनो कॅनॉट प्लेसला. कशासाठी विशाल भाऊने बोलवलं होतं मला इथं. विशाल भाऊ त्याच्या कॉलेजवरती डायरेक्ट कॅनॉटला चालता. मग इथं मस्त थोडे चाय वगैरे पितो आणि आजच्या किस्स्यावरती हसतो आम्ही थोडं आणि मग निघतो मित्रांनो कन्नडच्या दिशेने. मग असं काही घडलं मित्रांनो माझ्यासोबत. तर हेच होतं मित्रांनो मिनी ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडलं असं मित्रांनो व्हिडिओ लाईक करा. तुम्ही लाईक करत जा मित्रांनो. लाईक करशाल तेव्हाच मला व्ह्यूज येणार, मी फेमस होईल. आणि इंस्टाग्रामवर बघत असेल तर फॉलो करा. ओके तर भेटू आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. थोड़ा टेंशन मध्ये रिलॅक्स मी थोड़ा टेंशन मध्ये